पाहणार आहोत कुरकुरीत कांदा भजी कशी बनवतात त्याची रेसिपी. चला तर पाहूया. आपण छान असा कांदा कापून घ्यावा आणि तो कांदा एका बाउलमध्ये घेऊन पूर्णपणे असा सेपरेट करून घ्यावा. तो घेतलेला कांदा पूर्ण सेपरेट होतोय का नाही ते व्यवस्थित लक्ष देऊन पहा. त्यानंतर पूर्ण कांदा सेपरेट झाल्यानंतर आपण थोडंसं त्या कांद्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यावं अगोदर. आणि ते मीठ घातल्यानंतर तो कांदा पूर्णपणे असा एकत्रित करून घ्यावा. म्हणजे मीठ पूर्णपणे कांद्याला लागेल असं मिक्स करून घ्यावं. मिक्स करताना जेणेकरून पूर्ण पाकळ्या सेपरेट होतील आणि पूर्ण कांद्याला मीठ लागून जाईल यासाठी आपण पूर्ण कांदा सेपरेट करून घ्यावा. आणि असं केल्याने कांद्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. त्यामुळं कांदा भजीला पूर्णपणे व्यवस्थित स्वाद येतो. आणि आता आपण पुढे बघणार होतो यामध्ये काय काय आपल्याला मिक्स करायचं आहे. मीठ असं कांद्यासोबत एकजीव करून झाल्यानंतर आपण बघतोय की त्या कांद्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंही पाणी घालायचं नाही. आता ओवा घेऊन ओवा हातावरती चोळून त्याच्यामध्ये टाकायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घेऊन थोडीशी टाकायची आहे. त्यामध्ये एक असं चमचा घेऊन तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठाने भजी अशी कुरकुरीत होतात, त्यामुळे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणखी थोडंसं घातलं तरी चालेल, तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचा पहिल्यांदा बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. बेसनचं पीठ पण तुम्ही जेवढा कांदा घेतलेला आहे त्याच्यानुसार थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त टाकायचं नाही, जेणेकरून ते कांद्याला चिकटेल आणि कांदा असा कुरकुरीत होईल. नंतर त्यामध्ये अर्धा ते 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. सर्व घेतल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स असं करायचं की सर्व एकत्रित होईल आणि मस्तपैकी कांदा असा ते बेसनचं पीठ मिक्स होऊन कांद्याला लागेल त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना पाहायचं थोडंफार, जर तुम्हाला वाटलं तर तांदळाचं पीठ टाकू शकता. आणि एकजीव होईल असं मिक्स करून घ्यायचं. कांद्याला अगोदरच आपण मीठ टाकून एकजीव केलं होतं, त्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं, त्यामुळे हे ऑटोमॅटिक ओलं होऊन जाईल आणि कुरकुरीत होतील कांदा भजी. असं एकदम मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे
बेसनचं पीठ एकत्रित कांद्यासोबत मिक्स झालेलं आहे आणि एकदम असं मस्त दिसत आहे. आणि आपण आता कांदा भजी बनवताना काही लोक चमच्याने वगैरे सोडतात, तसं गरम तेलामध्ये चमच्याने वगैरे नाही सोडायचं. आता जरा तेल गरम करून एक ते 2 चमचा तेल त्याच्यामध्ये टाकून परत मिक्स करून घ्यायचं. आणि असं केल्यामुळं मस्त सगळं कांदा वगैरे थोडासा सेपरेट होतो तेलामुळे आणि व्यवस्थित सोडता येतं त्याच्यामध्ये तेलामध्ये. त्यामुळे थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं, आणखी एकदा एकजीव करायचं. आणि हे असं केल्यानंतर थोडंसं 5 मिनटं ठेवायचं. नंतर तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये, हळूहळू हाताने सोडून घ्यायचे मस्तपैकी. अशा हाताने सोडल्यामुळे कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या सेपरेट पडतात. जर तुम्ही चमच्याने वगैरे सोडलं तर ते एकत्र गोलगट्ट होऊन पीठ आतमध्ये तसंच राहायला पाहतं. सो असं हाताने सोडल्याने एकदम मस्तपैकी कुरकुरीत होतात भजी. तुम्ही बघू शकता. आपण आता कढईमध्ये तेलामध्ये सोडलेले आहेत भजी आणि आपण पाहू कसे होतात ते. असं एकदम थोडंसं मीडियम गॅसवरती ठेवून गरम तेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भजी बनवतोय आपण तेलामध्ये. आणि आता बघा किती छान भाजलेले आहेत आणि एकदम असे कुरकुरीत झाले. असं त्याला जास्त काही तेल वगैरे पण असं. तरी अशी भजी बनवण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने पाणी न घालता तयार करा कुरकुरीत आणि खमंग कांदा भजी. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. भजी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान आणि गोड रेसिपीज सोबत. धन्यवाद.